तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 15 मे। तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पाऊस पडणार आहे, तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये आजसुद्धा काही भागामध्ये म्हणजे पुणे जिल्हा, तसेच नाशिक जिल्हा आणि मुंबई जिल्हा आणि जे आहे अहिल्यानगर या भागामध्ये जे आपला आज जे आहे पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आता आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे फक्त मराठवाड्यामधील बीड जिल्हा, लातूर तसेच सोलापूर जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपलं फक्त आणि ढगाळ वातावरण राहील। हा देखील अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यावा, कारण की आज रात्री दरम्यान फक्त जे आहे बीड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल। त्यामध्ये बीड, माजलगाव, गेवराई आणि जे आहे परळी, केज, अहमदपूर, उदगीर आणि देगलूर तसेच जे आहे लातूरचा काही भाग, तर या भागामध्येच आपलं जे आहे आज रात्री म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आता उद्या दिनांक आहे 15 मे, तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्यापासून जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आपल्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील, परंतु जे आहे तरी पण आपल्याला काही जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। त्यामध्ये जे आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये लोणार, बीड जिल्हा या भागामध्ये। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, दुपारपर्यंत आपलं पाहायचं म्हटलं तर सकाळी आपल्याला 9 ते 10च्या दरम्यान रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे दुपारपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी पुन्हा एकदा वाढणार आहे। राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा अवकाळी जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर आपण पाहूया। तर उद्या जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे पावसाला सुरुवात होईल। त्यामध्ये जे आहे कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खोपोली तसेच जे आहे पुणे, गोरेगाव, जेजुरी, बारामती, सातारा, चिपळूण, कराड, विटा, रत्नागिरी तसेच जे आहे राजापूर, कोल्हापूर, निपाणी हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो, या पट्ट्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे दुपारनंतर आपल्या राज्यातील आता दुपारनंतर नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी पाहूया। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या दुपारी म्हणजे 3च्या नंतर अहिल्यानगर, जुन्नर, खेड, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, बार्शी, बीड, केज, परळी, लातूर, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव, पंढरपूर, वडूज, विटा, कराड, सांगली, जत तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील आपलं जे आहे मालेगाव, नंदुरबार, मनमाड, वैजापूर, कोपरगाव, नांदगाव तसेच जे आहे चाळीसगाव, सिल्लोड, परोडा, धुळे, सिक्री, जळगाव आणि जे आहे शिरपूर, खामगाव, चिखली, अकोला, वाशिम, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, तर या भागामध्ये जे आपला उद्याच्याला दुपार म्हणजे दुपारी 3 वाजल्यापासून ते जे आपला सायंकाळपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार या ठिकाणी हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आता उद्या रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हटलं तर उद्या जे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, अंबड, लोणार तसेच जे आहे माजलगाव, बगूर, घोडेगाव, पाथर्डी, राळेगण, कडा, बीड, केज, कळंब, जामखेड आणि जे आहे परळी, बदलापूर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पेठ, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर आणि लोणार, जितूर आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी, हिंगोली आणि नांदेड, तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सुरुवातीला जे आपला दुपारपासून मुंबईपासून पावसाला सुरुवात होती, त्यानंतर पाऊस हा जे आहे हळूहळू जे आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी येतो आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळतो। आणि शेतकरी मित्रांनो, उद्यासुद्धा तसेच होणार आहे। उद्यासुद्धा आपला दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आणि सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा आणि तसेच जे आहे मराठवाड्यामधील आपला छत्रपती बीड जिल्हा, जालना
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये हा पाऊस अजून किती दिवस आहे असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पडला असेल की हा पाऊस अजून किती दिवस असे वातावरण आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जर हे जो पाऊस आहे हा पाऊस हा जो पूर्ण महिना आहे या पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला जे आहे म्हणजे 30 तारखेपर्यंत रोज पाऊस पडणार आहे। रोज दुपारपासून ते रात्री दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। अजून तरी आता पावसाचं थोडंसं आपलं कमी झालेलं आहे ठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळत असेल, परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता अजून या ठिकाणी वाढणार आहे। अजून जोरदार ते मुसळधार आपल्याला काही ठिकाणी गारपीटसुद्धा या ठिकाणी होणार आहे। तर 26-27 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे गारपीटीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होणार आहे, त्यामध्ये मुंबई भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 27-28 तारखेला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते। आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे 27-28 आणि 26-27-28 तारखेदरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस म्हणजे हा महिना संपूस तर जे आहे शेतकरी मित्रांनो रोज पाऊस पडणार आहे। तर हा देखील अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यावा। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे मान्सून हा लवकर या ठिकाणी मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान अंदाज जे आहे हवामान अभ्यासकांनी दिलेला आहे। आणि यंदा जे आहे मान्सून हा 28 तारखेला जे आहे मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जे आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये 5 जूनच्या दरम्यान जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। आणि मान्सून हा जे आता अंदमानमध्ये दाखल या ठिकाणी झालेला आहे आणि काल जे आहे अंदमानमध्ये मान्सून हा दाखल झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे त्यामुळे पावसाची जी शक्यता आहे आपल्याला जवळजवळ हा पूर्ण महिना म्हणजे आपल्या राज्यामध्ये रोज या ठिकाणी पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। उद्यासुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। उद्याच्याला सुद्धा जे आपल्याला दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मराठवाडा आणि जे आहे खानदेश भाग, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान। उद्याच्याला जे आहे विदर्भातील कोकण म्हणजे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे मध्यम स्वरूपाच्या किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सुद्धा पाऊस पडणार आहे। उद्याच्याला सुद्धा जे आपला भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये जे आपला पाणी होईल असा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे, तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या जिल्ह्याचा, कोणत्या तालुक्याचा, कोणत्या गावाचा तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण की तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज या ठिकाणी दिला जाईल। आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण जे आपल्याला अजून हा जे आहे 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।